यांच्या संतप्त प्रतिक्रिया आपण पाहत होता। उल्हासनगरच्या शिवसेना शाखेमध्ये महेश गायकवाडांच्या समर्थकांची आता गर्दी झालेली आहे। महत्त्वाची बातमी आपण पाहताय, शिवसेनेच्या शाखेमध्ये महेश गायकवाडांच्या समर्थकांची आता गर्दी सुद्धा घात केला गेलेला आहे। पोलीस प्रशासनाने जो त्यांचा घात झालेला आहे ते ह्या गोष्टीवर त्यांनी ताबडतोब तपास करावा आणि त्यांच्यावर जो लागला डाग तो त्यांनी मिटवावा। गेल्या काही दिवसापासून आपण पाहिलं की दादा समाजसेवक कार्यामध्ये सर्वात पुढे आहेत। नेमका हा दोघांमध्ये वाद व्हायचं कारण काय होतं? वाद मला नाही वाटत आमच्याकडून काय वाद असेल। आम्ही फक्त समाजाची सेवा करतोय। नागरिक या ऑफिस कार्यालयात येतात। प्रत्येक नागरिकाच्या मनामध्ये एक आशा निर्माण झालेली आहे, तुमची कुठलीही अडचण असून द्या, महेश गायकवाड यांच्या दारात जा। त्यांची पूर्ण कार्यकर्त्यांची टीम, शिवसेना, शिवसैनिक हे सर्व 24 तास त्यांच्या सेवेकरता निस्वार्थीपणाने वृत्तीने तयार असतात। ही प्रत्येक जनतेच्या मनामध्ये खात्री तयार झालेली आहे आणि आजच्या तारखेला आमदारांच्या दारामध्ये कोणी जात नाही आणि जो जातो तो फसवणूक होऊनच रिटर्न येतो, ही सर्व जनतेची खात्री झालेली आहे। त्याकरता गणपत गायकवाड यांच्या पायाखालची वाळू सरकारला लागलेली आहे, त्याच्याकरता त्यांच्या हातून हा प्रकार घडलेला आहे। मध्येही आपला वाद झालेला, मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांनी तो वाद मिटवलेला आणि यानंतर पाहिलं की आपण मुख्यमंत्र्यांनी स्वतः सांगितलेलं युती धर्मामध्ये आपण कामालाही लागलेले, मात्र हा जागेचा तुकडा याचा वाद हा समोर आला। आणखीन एक महत्त्वाची बातमी, गणपत गायकवाड आणि इतर 2 आरोपींची वैद्यकीय तपासणी होणार आहे। या तिघांचीही वैद्यकीय तपासणी होणार आहे। कळव्यामधल्या छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयामध्ये ही तपासणी केली जाणार आहे। थोड्याच वेळात पोलीस तिघांनाही रुग्णालयामध्ये घेऊन जाणार आहेत आणि त्या ठिकाणी त्यांची वैद्यकीय तपासणी होईल। महत्त्वाची आणि मोठी बातमी आपण पाहताय, गणपत गायकवाड यांच्यासह 5 जणांना पोलिसांनी अटक केलेली आहे आणि आता गणपत गायकवाड आणि इतर 2 आरोपींची आता वैद्यकीय तपासणी होणार आहे। थोड्याच वेळात पोलीस तिघांनाही रुग्णालयामध्ये घेऊन जातील।